हेलो गाइस, वेलकम डेवलप कुकिंग। आई एम माधुरी और आज बन रहा है हमारे किचन में मसाले भात, वेज पुलाव। ये सब मसाले हमने डालने हैं, ठीक है। ये मैंने एक दो यूज़ करूँगी मैं। ये एक भरा हुआ है और एक यूज़ करूँगी। चलो तो आप मेरे साथ कुकिंग करना स्टार्ट कर दीजिए। मैं रेडी हूँ, आप लोग भी रेडी हो जाए इन मसालों के साथ। कुकर गरम हो चुका है अच्छे से, हम उसमें तेल ऐड करेंगे। ये एक डाला है मैंने, हम और हाफ डालेंगे, ठीक है। गैस को कम करेंगे क्योंकि तेल बहुत गर्म हो चुका है। आपने इसमें जीरे ऐड करने हैं स्टार्टिंग में, और आपको ये इसको क्या बोलते हैं, मोहरी, इसको भी ऐड करना है। मैंने ऑलरेडी डाला था, मुझे ये ज़्यादा मोहरी पसंद नहीं है, इसलिए मैं बस थोड़ी सी डालूँगी। और जीरा मुझे बहुत सारा पसंद है, तो मैं जीरा बहुत ज़्यादा डालूँगी। आप अपने हिसाब से डालो, आपको क्या अच्छा जितना लगता है आप उतना वो अच्छा डालो। और आपको और मसाले डालने हैं। वो हो गया ये लौंग, 2 ही डालो, ज़्यादा तीखा मत बनाओ, इससे ना स्किन के ऊपर प्रॉब्लम हो जाती है। तो ज़्यादा मसाले भी अवॉइड करने हैं आपने। ये दालचीनी है, ये गोल गोल, इसको भी आपने ऐड करना है। और आपको तेज पत्ता भी ऐड करना है। तेज पत्ता तो हम एक डालेंगे, लेकिन हम इसको फेंक ही देंगे, खाते हैं नहीं, तो हम इसको टुकड़े करके डालेंगे। वो भी हम तेज पत्ते को भी हमने डाल दिए। अब हम प्याज डालेंगे इसमें। प्याज के कट आप अपने हिसाब से लगाइए। मैं इतने पतले प्याज के कट लगाए और टमाटर के कट जो है ना इतने पतले लगाए हैं। आप देख सकते हैं कि हमारा जो प्याज है, कांदा है, तो ना थोडा लाल झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लाल लाल टमॅटो ॲड करूयात। आपण ह्याच्याबरोबर ठीक आता ह्याच प्रोसेसनंतर आपण मीठ ॲड करून घेऊयात, कारण की टमॅटो आपल्याला गळवायचे आहे। आपण 1.5 यूज केला आहे, कारण की आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। गॅस कमी ठेवूया। आपण आता ह्या प्रोसेसला हळद ॲड करत आहोत, अर्धी चमचा, आणि याला पण मिक्स करून घेऊया। अच्छे से मिक्स करना है इसको, हल्दी को, और थोड़ी देर और फ्राई कराना है इसको, ठीक है। इसके बाद आपने आलू लेना है, एक जैसे चॉप करना है इसको, एक बटाटा आणि त्याला असं ह्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे, आणि थोडेसे पीनट्स, शेंगदाणे आणि बोटाने टाकायच्यात ओले, ठीक है। पीस डालने थोड़े से, और पीनट्स डालने हैं, और आलू भी। और आपको हाँ एक चीज़ मिक्स करनी भूल गई मैं, वो है दही। देखो, नॉनवेज बिरयानी जो होती है उसमें हम दही को स्किप कर सकते हैं, लेकिन वेज में होता है ना वो खट्टी हो जाती है वेज पुलाव, तो आपने दही यूज़ करनी है। वेज में आपने नींबू यूज़ नहीं करना है, ठीक है। अब हमने इसमें दही ऐड करना है, अच्छे से इसको भी मिक्स करना है हमने। दही के बाद ये आलू है, हमने इसमें पुदीना ऐड करना है। पुदीना को अच्छे से वॉश करना है। आप एक चीज़ देखो, हमारे मसालों ने तेल छोड़ दिया है, तेल अलग हो गया, मसाले अलग हो गए भुन के। अब इसमें हमने बिरयानी मसाला ऐड करना है, और वो नॉन वेज है, वेज नहीं है। आपको नहीं ऐड करना तो आप स्किप कर सकते हो इसको, कोई दिक्कत नहीं है। आप इसको वाइट भी बना सकते हो, कोई मसाला वसाला डाले बिना, हरी मिर्च का। अब हम इसमें लाल मिर्च पाउडर ऐड कर रहे हैं, 1 चम्मच, ज़्यादा नहीं डालना है, बहुत तीखा हो जाएगा गाइस।
आणि तुम्ही लोक बोलत असाल तू हिंदी तरी बोल, इंग्लिशमध्ये तरी बोल, नाहीतर मग मराठीमध्ये बोल. मला तिन्ही लँग्वेजमध्ये बोलायचं आहे, कारण की मला तिन्ही लोक हवेत हे बनवणारे. एकाच व्यक्तीने बनवावं असं माझं इच्छा नाही आहे. माझी इच्छा आहे तिन्ही लोकांनी बनवावं. जे बाहेर लोक राहतात, बाय चान्स त्यांच्या फील्डमध्ये ही व्हिडिओ आली तर मला पाहिजे की त्या लोकांनी ते व्हिडिओ बनवून त्याचा एक्सपेरिमेंट करून घ्यावा. कारण की बाहेरच्या लोकांना आपल्या इकडची टेस्ट नाही माहिती आहे. ते लोक इथे येऊन टेस्ट करतात आणि त्यांना काय माहिती तेच टेस्ट आहे का अलग टेस्ट आहे. म्हणून मला पाहिजे की ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम होत आहे लँग्वेजचा त्यांनी प्लीज डिस्क्रिप्शन चेक करत राहावा. तिथं मी हिंदीमध्ये टाकते डिस्क्रिप्शनमध्ये, आणि मराठीमध्येही टाकते आणि इंग्लिशमध्येही टाकते. सो प्लीज़ तुम लोग सब उसको चेक कर लो, आपके लिए हेल्पफुल हो जाएगा. अब मसाले भून चुके हैं, अब हम इसमें सब्ज़ी ऐड करेंगे जो भी आपके पास है, जो आपको पसंद है. सब्ज़ी में मैंने आपको दिखाया मैं इतनी ही सब्ज़ी ऐड करूँगी. मुझे फूल गोभी और गाजर वाजर पसंद नहीं आहे मसाले भात में. मला गाजर वगैरे आवडत नाही आणि कोबी पण नाही आवडत, आणि ते फुलासारखं काय असतं, काय म्हणतात त्याला, फ्लॉवर पण नाही आवडत मला. सो मी एवढ्याच भाज्या टाकणार आहे. आणि अजून टेस्टसाठी मी ह्याच्यामध्ये ही डाळ टाकणार आहे. ही डाळ कशाची आहे तुम्ही बघून घ्या. मुगाची डाळ आहे, मी ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये मध्येच. आणि आपल्याला आता तांदूळ घ्यायचा आहे. नेक्स्ट प्रोसेस, तांदूळ स्वच्छ खळखळून धुवून झालेला आहे. आपण याला असंच पाण्यामध्येच ठेवायचं आहे. आणि मसाल्यांचे हे हाल आहेत. मी अजून ह्याच्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही आहे. तुम्हाला ज्या भाज्या ॲड करायच्यात त्या भाज्या तुम्ही ॲड करून द्या मसाला भातामध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण यामध्ये तांदूळ ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही व्यवस्थित पहा, ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. हां, आपण एक गोष्ट नाही बघितली. तुम्ही म्हटलं असेल एवढं मोठं मोठं टमॅटो टाकलं आहे, पण हे टमॅटो मोठं मोठं नाही दिसत, हे असं दिसतं असं. ठीक आहे, स्किन सोडून देतात ते टमॅटोची. तुम्हाला याच्यावरती तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. कोरिएंडर आपण लास्टला टाकणार आहे. आपल्याला जेवढं लागतं पाणी तेवढं ॲड करून घ्या. एवढं इनफ आहे माझ्यासाठी, कारण की हे फक्त 2 लोकांचाच पुलाव होता. ठीक आहे, आता ह्याला एक उकळी येऊन द्यायची आणि मग कुकर बंद करून ठेवायचा. तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे एक. आपण आता गॅस बंद करून टाकायचा आहे. शिट्ट्या आपल्याला 4 करून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर कुकर बंद करून त्याला वाफेवरतीच ठेवायचं आहे. लगेच उघडायचं नाही आहे.